तर गाईज ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत टेबल्स इन HTML. तर तुम्ही ह्या स्क्रीनवर बघताय जो टेबल इथं डिस्प्ले होतोय, तर अशा प्रकारचे टेबल्स आपण HTML मध्ये कसे क्रिएट करू हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर गाईज या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता की रो डेटा आहे, एक एम्प्लॉई इन्फॉर्मेशन म्हणून एक टेबल आहे, ज्यामध्ये रो डेटा आहे, एम्प्लॉईचं नाव आहे, पोझिशन आहे आणि सॅलरी आहे. तर या प्रकारे आपण त्याला टेब्युलर फॉर्ममध्ये डिस्प्ले केलेला आहे. तर यासाठी आपण इथे बरेचसे टॅग्स यूज केलेले आहेत. तर TD या प्रकारचा तुम्हाला बराच बल्की असा कोड दिसतोय. तर हा कोड कसा लिहायचा आणि आपण पण या प्रकारे कसा टेबल आपण डिस्प्ले करू शकतो, तर चला बघूया. Tables in HTML. HTML tables allow you to arrange data like text, images, and links in rows and columns. Okay. You use the table tag to start and end the table. टेबल आपल्याला जर द्यायचं असेल HTML मध्ये, तर टेबलला स्टार्ट आणि एंड करण्यासाठी आपण टेबल टॅगचा यूज करत असतो, जो अशा प्रकारे इथं आपल्याला डिस्प्ले होतोय. ओके. तर मग या टेबल टॅगच्या मध्ये आपण कॉन्टेंट लिहितो का? तर हो. तर त्यामध्ये कुठकुठल्या HTMLच्या अशा कीज आहेत त्या आपण लिहत असतो. तर टेबल टॅग लिहिल्यानंतर त्या आतमध्ये आपण एलिमेंट्स यूज करतो, तो म्हणजे TR, TH आणि TD. तर TR आपण काय यूज करतो? हा यूज केला जातो टेबलचा रो देण्यासाठी. त्यानंतर TH काय यूज करतो? तर टेबलमध्ये हेडिंग्स असतात नाही का? तर हेडिंग्स कशी नेमकं? तर बघा तुम्हाला इथं दिसत असेल, इथं आपण ID, नेम, पोझिशन, सॅलरी हे लिहिलेलं आहे. तर हे काय आहेत? हे हेडिंग्स आहेत. तर या प्रकारचे हेडिंग्स आपल्याला डिस्प्ले करायचे असतील, तर आपण यूज करतो THचा. त्यानंतर TD यूज फॉर टेबल सेल्स. तर त्यानंतर ह्या टेबलमध्ये तुम्ही इथं पाहू शकता की हां, नेममध्ये आपण अलाईस डेव्हलपर $80,000. तर या प्रकारचे आपण इथं यूज केलेले आहेत ते म्हणजे टेबलच्या सेल्स आहेत या. तर या सेल्सला दाखवण्यासाठी आपण यूज करत असतो TDचा. TD स्टँड्स फॉर टेबल डेटा. ओके. तर या प्रकारे आपल्याला या कीजचा आपल्याला यूज करायचा आहे, या एलिमेंट्सचा आपल्याला यूज करायचा आहे. तर बेसिक टेबलचं स्ट्रक्चर जर तुम्हाला पाहायचं असेल, तर टेबल टॅग आपण इथं ओपन केलेला आहे. त्या आतमध्ये आपण घेतला एक टेबल रो आणि त्या रो मध्ये आपण मग 2 सेल दिलेले आहेत, नेम आणि एज. हे येईल आपल्या पहिल्या रो मध्ये. तर हे तुम्हाला असं कळणार नाही, तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो. तर चला मग जाऊया व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये. तर इथं एक बाय डिफॉल्ट हा जो कोड केलेला आहे, आपण याला करूया इरेज आणि आपण आपलं स्वतःसाठी लिहूया एक नवीन कोड. तर मी याला केलं इथं इरेज आणि इथं आपण स्टार्टिंग करूया. टेबलला स्टार्टिंग करण्यासाठी आपण यूज करत असतो टेबल टॅग. तर मी इथे यूज केला आहे टेबल टॅग. त्या आतमध्ये आपल्याला आधी एक रो घ्यायचा आहे. तर त्यासाठी घेतलं मी TR म्हणजेच टेबल रो. हिट केलं मी एंटर आणि आपण आधी एक रो घेऊया ज्याचं नाव असेल नेम. त्यानंतर आपण अजून एक रो घेऊया. नाही, ही झाली एक टेबल रो, ती म्हणजेच नेम. त्यानंतर आपण यामध्ये आता आपण इथे घेऊया एक टेबल. त्यासाठी आपण घेऊया टेबल टॅग. तर इथं मी दिला टेबल, हिट एंटर, ज्याने एक टेबल बनेल. या आतमध्ये आपण आता याचा डेटा लिहूया. तर आपण काय करूया, आपण सर्वात आधी एक रो घेऊया. TR घेतला मी. पहिली रो मध्ये मला घ्यायचं आहे टेबल हेड्स. तर मी इथं यूज करेल THचा टेबल हेडसाठी. तर आपण पहिला हेड घेऊया नेम. तर मी घेतलं इथं सिम्पली नेम. त्यानंतर आपण सेकंड टेबल हेड घेऊया, तो म्हणजे TH अगेन. आणि यामध्ये आपण घेऊया नेम असेल, त्यानंतर जॉब. त्यानंतर आपण परत एक TH घेऊया आणि त्यामध्ये आपण घेऊया टेबल हेडमध्ये सॅलरी. ओके. तर मी घेतले 3 टेबल हेड्स. त्यानंतर आपण सेकंड रो घेऊया आणि त्यामध्ये आपण डेटा टाकूया. सेकंड रो घेण्यासाठी परत TR मी घेतो आणि एंटर हिट करतो. त्यानंतर याच्यामध्ये मी परत डेटा सेल्स घेतो. तर इथं मी परत घेईल टेबल डेटा म्हणून मी घेतला इथं TD. आता मी इथं टेबल हेड्स घेतले होते. हेड्स बोल्ड मध्ये डिस्प्ले होता, त्यामुळे मी इथं TH घेतला होता. आता मी इथं घेतोय टेबल डेटा, त्यामुळे मी इथं घेतोय TD. आता तुम्ही पाहू शकता TR, आधी मी एक TR घेतला होता. इथं TR स्टार्ट केला, इथं TR एंड केला. त्या आतमध्ये मी 3 टेबल हेड्स घेतले. तर ते बरोबर इथं एका रो मध्ये डिस्प्ले झालेले आहेत, बरोबर. तर त्यानंतर मी घेतोय सेकंड रो म्हणून मी घेतला इथं सेकंड TR आणि त्या आतमध्ये मी आता घेतोय टेबल डेटा म्हणून मी इथं घेतलाय TD. आणि त्या आतमध्ये जर मी जे काही लिहिल ते एका टेबल डेटा म्हणजे सेल्समध्ये ते डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. तर नेम काय घेणार मी, तर मी घेतो माझं नाव हेमंत. त्यानंतर मी सेकंड टेबल डेटा घेतो TD. तर आता नेम डिस्प्ले झालाय हेमंत. आता आपल्याला जॉबसाठी काय घ्यावं लागणार आहे, तर मी कोण आहे, मी एक IT डेव्हलपर आहे. तर मी इथं सिम्पली घेतो IT डेव्हलपरचा माझा जॉब आहे.
त्यानंतर मी परत एक तिसरा TD घेतो, TD, आणि याला मी घेतो सॅलरी काय आहे माझी, तर ती गुपित असते. तर चला आपण इथे एक रॅन्डम नंबर घेऊया. तर मी घेतो सहज इथं 50,000. ठीक आहे. तर मी घेतलं इथं 50,000. ओके. $50,000 अमेरिकन याच्यामध्ये. ठीक आहे. डॉलर्स घेतले मी 50,000. ओके. आता हे झालेलं आहे माझं. मी एक जस्ट एक रॅन्डम टेबल क्रिएट केला तुम्हाला सगळे टॅग्स कळायला पाहिजे म्हणून. तर मी TRचा यूज केला, THचा यूज केला, TDचा यूज केला. तर अशा प्रकारे TH, TR आणि TD यूज केले जातात. तर मग हा टेबल असा दिसतोय, याला ना बॉर्डर आहे ना काही आहे. तर बॉर्डर देण्यासाठी किंवा आउटलाईन देण्यासाठी आपण कशाचा यूज करत असतो, तर सिम्पली इथं टेबल जो हा टॅग आहे ना, यामध्ये आपण एक ॲट्रिब्यूटचा यूज करतो. त्या ॲट्रिब्यूटचंच नाव आहे बॉर्डर. तर सिम्पली मी इथं जेव्हा बॉर्डर लिहितो आणि इक्वल टू 1 जेव्हा मी लिहितो, तर बघा तुम्ही इथं पाहू शकतात या टेबलला इथं ऑटोमॅटिकली बॉर्डर असाइन झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण टेबलला बॉर्डरही देऊ शकतो. यात आपण अजून काय करू शकतो, तर हा टेबल नेमकं कशाचा आहे, तर हा पण एम्प्लॉई इन्फॉर्मेशनचाच टेबल आहे. तर जेव्हा आपल्याला एखादा पर्टिक्युलर टेबलला कॉन्टेंट द्यायचं असतं किंवा कॅप्शन द्यायचं असतं किंवा त्या टेबलबद्दल काही इन्फॉर्मेशन द्यायची असते, तेव्हा आपण या टेबल टॅग नंतरच कॅप्शन या टॅगचा यूज करत असतो. तर इथे मी सिम्पली यूज करतो कॅप्शन, आणि मी जर एंटर हिट केलं तर इथं कॅप्शन एक टॅग आलेला आहे आणि त्यामध्ये आपण लिहूया टेबलची हेडिंग. तर टेबल कशाबद्दल आहे, एम्प्लॉय इन्फॉर्मेशन बद्दल. तर मी इथं काय लिहिल, एम्प्लॉय इन्फो, एम्प्लॉय इन्फो. तर पाहू शकता तुम्ही इथं या टेबलला आता कॅप्शनही असाइन झालेलं आहे वरती इथं. तर अशा प्रकारे आपण टॅग्सचा यूज करतो. कुठकुठल्या टॅग्स आपण शिकलो, आपण शिकलो टेबल टॅग. त्यामध्ये आपण बॉर्डर ॲट्रिब्यूट जर यूज केला तर आपल्याला इथं बॉर्डर असाइन होते. तर आपण इथं जर 1 च्या ऐवजी 10 घेतला तर काय होईल, नथिंग, पण ही जी बॉर्डर आहे ना ती बोल्ड होणार आहे. तर आपण इथं टाकून बघूया, 10 टाकला मी, बॉर्डर बोल्ड झाली. पाहिलं. तर अशा प्रकारे आपण बॉर्डर वगैरे असाइन करू शकतो आपल्या आवडीनुसार. तर कॅप्शन आपण यूज केलं, टेबल यूज केला, TR टॅग आपण यूज केला टेबल रो साठी, TH टॅग आपण यूज केला टेबल हेड साठी, TD टॅग आपण यूज केला टेबल डेटासाठी किंवा टेबल सेल साठी. ओके. तर आपण